आडगाव ग्रामपंचायतीवरील आरोप बिनबुडाचे, सरपंचाकडून कागदपत्री पुरावे सादर, चौकशीला सामोरे जाण्याची तयारी। दैनिक दक्ष महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध झालेल्या पेसा आणि 15व्या वित्त आयोगाच्या निधीत मोठा गैरव्यवहार या बातमीचे आडगाव ग्रामपंचायत प्रशासनाने कागदपत्री पुराव्यानिशी खंडन केले आहे। ग्रामसभेला डावलून निधी खर्च केल्याचे वृत्त पूर्णपणे तथ्यहीन व एकतर्फी असल्याचे सरपंचांनी स्पष्ट केले। ग्रामसभा झाल्याचे पुरावे सादर, सरपंचांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 26 जानेवारी 2025 व 1 मे 2025 रोजी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते। या सभांच्या नोटीस, उपस्थित ग्रामस्थांच्या सह्यांचे रजिस्टर व मंजूर ठरावांच्या प्रती ग्रामपंचायत कार्यालयात उपलब्ध आहेत। क्रमभावे काही विषय तहकूब झाले, मात्र ग्रामसभा घेतलीच नाही हा दावा दादांत खोटा आहे। पेसा निधी व 15व्या वित्त आयोगाच्या निधीतून गावात पाणीपुरवठा योजनेची दुरुस्ती, अंगणवाडी इमारत रंगकाम अंतर्गत काँक्रीट रस्ते व सार्वजनिक शौचालय दुरुस्ती अशी कामे पूर्ण करण्यात आली आहे। सर्व कामांची बिले, मोजमाप पुस्तिका व वाउचर लेखापरीक्षणासाठी सादर करण्यात आले असून सोशल ऑडिटमध्येही ठेवण्यात आले आहेत। 3 वर्षात एकही विकास काम नाही हा आरोप वस्तुस्थितीला धरून नाही। काही विरोधकांकडून जाणीवपूर्वक ग्रामपंचायतीची बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप सरपंचांनी केला। समित्यांच्या निवडणुका पेसा कायदा 2014 व महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील तरतुदीनुसारच पार पडले आहेत। निवडणूक प्रक्रियेला संपूर्ण इतिवृत्त दप्तरी उपलब्ध आहेत। प्रशासनाने नेमलेल्या कोणत्याही अधिकाऱ्यामार्फत चौकशी करण्यास आम्ही तयार आहोत। आमचा प्रत्येक रुपयाचा हिशेब चोख आहे। सत्य बाहेर येईलच, तोपर्यंत एकतर्फी बातमीवरून गावाची दिशाभूल करू नये अशी भूमिका सरपंच व ग्रामसेवकांनी मांडली आहे। सातपुडा न्यूज वाहिनी, आडगाव। पानी एकदा कादो करायला कोई कैसे हाथ होतो या टाइम से हाथ तो एक बार भी आपको देख वार्ड का भी लगा आपको नहीं कहेंगे जो सामने वालों को बैठे के ए डाबा यदि हम पड़ता है ठीक है डाबा कोई एक बार मालूम है एक बार फोन लगा